हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी घरातली सर्व कामं आवरली आणि त्यानंतर ना रे मी मैत्रिणीकडे देऊला घेऊन देऊ स्कूलमधने सुटला आणि त्याला तसंच घेतलं आणि फ्रेंडकडे आली. त्याचं कारण असं की मैत्रिणीच्या मुलीचा बर्थडे होता आणि त्याचंच डेकोरेशन करायचं होतं, म्हणून म्हटलं डेकोरेशन वगैरे पहिले तर करून घेऊया आणि मग रियानला घेऊन घरी जाता येईल, कारण की डबल डबल येणं जाणं त्यामध्ये भरपूर टाइम वेस्ट होतो. घरी गेलं की रियान परत मग खेळत बसणार. ईशानला थोडं बरं नाही, जसं की तुम्हाला सांगितलं, तर तो घरी होता. त्याला घरी ठेवलं होतं आणि मी रिवला घेऊन इकडे आली होती. आता रिव तसा स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये तुम्हाला इथे दिसतोय, कारण की स्कूलमधनं त्याला मी घेतलं आणि लगेचच डेकोरेशनसाठी आले. आता आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणाचाही बर्थडे असो, आम्ही घरीच आहे ना डेकोरेशन वगैरे करत असतो. बाहेर वगैरे काय असं कुणीही देत नाही आणि छान म्हणजे बऱ्यापैकी जमतं. सगळे मिळून जेव्हा करतात ना, तर त्यावेळेस खरंच छानच होऊन जातं. एकमेकांची हेल्पने किंवा आयडियाजने कसं बलून वगैरे अरेंज करायचे हे ते सर्व आम्ही ठरवत असतो. खरं तर आधी इतकं काही ठरवलेलं नसतं की हां, हे असंच करूया, तसंच करूया. पण जसं-जसं आपल्याला मॅनेज होईल किंवा बलून्स वगैरे जसे पुरतील किंवा अरेंज करता येईल ना, तर त्या पद्धतीने करत असतो. तसंच आजही श्रीषाचा बर्थडे आहे आणि इथं आमची डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे. मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी मिळून आता हे डेकोरेशन करतोय. स्टार्टिंगला तर बलून वगैरेच फुलवायचं काम चालू होतं आणि पंप आहे ना खूप जास्त फटाफट तो निघत होता, थोडा लूज झालेला. तर म्हटलं तूच तेल हवा वगैरे बलूनमध्ये भरून दे, मी फक्त गाठ वगैरे मारते आणि फटाफट होऊन पण जाईल. खरं तर कोणतंही डेकोरेशन असू द्या, पहिल्यांदा थोडीशी तर आयडिया आपण घेतोच कुठून तरी एक बेसिक, आणि जे आपल्याकडं आहे सामान, जेवढे बलून वगैरे अवेलेबल असतील ना, तर त्यामध्ये मग फायनली ते अरेंज करायची सुरुवात होऊन जाते. आणि काही बलून हे असे खराब सुद्धा निघले होते, कारण की त्याला छोटे छोटे होल वगैरे असतात किंवा काय, तर असे एखाद दोन पीस फॉल्टी निघूनच जातात. तर रियान खूप जास्त मध्ये मध्ये करत होता, त्याला खेळायला असं कोणीही नव्हतं बरं का इकडे. मग त्याचं खेळणं असं चालू होतं एकट्याचंच, इकडे पळ तिकडे पळ. आणि त्याला एक लॉलीपॉप होतं ना, ते फ्रेंडने दिलेलं, तर तेच तो खात होता आणि असं त्याची मस्ती चालू होती. त्याला कुणी असो नसो खेळायला, तरी त्याचं ते खेळणं त्याचं स्टार्ट होऊन गेलं होतं. आणि त्याला असं मध्ये मध्ये करायला पण खूप जास्त आवडत असतं. त्याला खूप वेळेस सांगत असते की अरे रिओ असं नको करू, पण त्याची ती एन्जॉयमेंट जी आहे ना, तर ती चालूच असते. फक्त बलून त्याला खेळायला घेऊ नको म्हणत होते, कारण की त्यामध्ये खूप जास्त असं पावडर टाईप असं व्हाईट व्हाईट होतं आणि म्हणून फक्त बलून तोंडात वगैरे नको घालू असं माझं. आता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं की तिला मी बोलले की तू बलून्स वगैरे फुगवून दे, मग मी हे बाकीचे त्याला गाठ वगैरे मारण्याचं काम करते पटापट. आणि जो मला मध्ये वेळ मिळत होता ना, तर हेच मी जो फॉईल बलून आहे ना, तर तोच तोंडाने फुगवत होते. चिकी छोटी वगैरे पाईप, छोटी कांडी टाईप असतं ना, तर ते मिळून जातं आपल्याला ह्या किटमध्ये, तर तेच मी फुगवत होते त्याने. जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं माझं चालू होतं की मध्ये मध्ये गाठ बी मारा आणि परत ही जी काय आहे फॉईल बलून, तर ती फुगवून घ्या. तर ह्या गोष्टी आपण साईड बाय साईड करत असतो, ते जेणेकरून आपलं फटाफट काम सुद्धा होऊन जाईल आणि परत डेकोरेशन कसं अरेंज करायचं ते सुद्धा पुढचं पाहायचं असतं. तर अशा पद्धतीने ही सर्व कामं आमची इकडे चालू असते आणि डेकोरेशन म्हटलं की खूप फटाफट फटाफट करून घ्यावं लागतं, नाही तर मग खूप जास्त वेळ जातो आणि अरेंजमेंट करणं हे ते या बऱ्याच सर्व गोष्टी पुढच्या असतात. तसं तर तिने बाहेरच स्नॅक्स वगैरे सांगितलेलं, त्यामुळं घरी बनवायचं काही असं टेन्शन नव्हतं. ही जी किट होती, तर ती पूर्णपणे आम्ही अशा पद्धतीने इथं फुलवून घेतली आहे. जे काय मरमेड थीम होती ना, त्यामध्ये हे अशा कलरचे बलून होते. शेल्फ, हा फिश वगैरे, छोट्या-छोट्या मरमेड होत्या 2, हार्ट शेपचे एक फॉईल बलून होते. तर अशा पद्धतीने हे सर्व काही फुलवून झाल्यानंतर ना, आता फायनली वेळ होती ती बलून वगैरे अरेंज करण्याची आणि मी ना इथे मध्ये जाऊन बसली होती आणि खरंच हे बलूनमध्ये बसले ना, तेव्हा खूप भारी वाटत होतं. आता इथं जे काय 2-2 बलून एकत्र घेऊन त्याला गाठ मारायची आणि नंतर ना परत 4 बलूनचा एक बंच असं या पद्धतीने आमचं इकडं अरेंजमेंट चालू होती. अ,
हे जे काही डेकोरेशन होतं ना तर हेच करायचे. आणि मध्ये हा छोटासा डब्बा तुम्हाला दिसतोय, तर त्यामध्ये होते क्ले, आणि ते क्ले खूप जास्त जुने होते. श्रीषा खेळत असेल तर रियांचं मध्ये मध्ये होतं की मम्मा मला दे ना हे क्ले खेळायला, पण खूप जास्त दिवसांचे क्ले असतील आणि त्याच्यावर कधी कधी काही फंगस वगैरे येऊन जातं, आणि तेच मुलांनी खेळलं वगैरे, आणि परत मग थोडंसं काही इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असतात, पोटात वगैरे गेलं तर मग त्रास होऊ शकतो. जसं की ईशानला ऑलरेडी एकदा असं झालेलं की असा जुना क्ले त्याने खेळला आणि त्यानंतरनं उलटी वगैरे ह्या गोष्टी त्याला झालेल्या, म्हणून तो क्ले मी काय त्याला खेळायला देत नव्हते. आणि रियान दोनदा तीनदा ते घेऊन परत माझ्याकडेच येऊन ठेवत होता की मम्मा मला हे ओपन करून दे. तर अशा काही बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात. आता हे बंच मी जेव्हा चाऱ्याचा बांधते ना तर त्यावेळेस मल्टी कलर घेते, जेणेकरून पूर्ण जी आपली आर्च असेल ना तर ती वेगवेगळ्या कलरने भरलेली असेल किंवा मल्टी कलर येऊन जातील. नाहीतर सेम सेम कलर असं नव्हतं आम्हाला अरेंज करायचं. मल्टी कलरमध्ये हा आर्च बनवायचा होता, म्हणून अशा पद्धतीने वेगवेगळे जे कलर आहेत तर ते मी एकमेकांना बांधून घेतली. तर हे असं काहीसं इकडं आमचं अरेंजमेंट चालू आहे बलूनचं. ऑलमोस्ट हे करता करता आम्हाला जवळजवळ 2 तास गेले होते. दिसायला जरी सोपं असलं किंवा हे असं इझी वाटत असेल ना तरी सुद्धा हे सर्व बलून अरेंज करता करता आमचे 2 तास गेलेले. त्यानंतर मी घरी गेले, रियानला ईशानला खाऊ वगैरे घातलं, आणि नंतर परत संध्याकाळी फ्रेश होऊन आम्ही परत एकदा पार्टीसाठी आलो. तर हे असं काहीसं आम्ही फायनल केलेलं हे डेकोरेशन होतं. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर ही आमची बर्थडे गर्ल जी की रेडी झाली आहे. आता आम्हाला फोटोशूट करायचं होतं, मध्येच कॅमेऱ्याला बग आला आणि असे काहीसे फोटो यायला लागले. खूप जास्त मी टेन्शनमध्ये आली होती की काय झालं असेल, कॅमेरा बग वगैरे असतं किंवा काय, हे मला काहीही माहीत नव्हतं. बड्डे पार्टी तर झाली आणि त्यानंतर घरी बड्डे पार्टीच्या वेळेसच म्हणजे खूप जास्त टेन्शनमध्ये होते. आता काय करणार, काय झालं असेल कॅमेऱ्याला वगैरे. खूप सर्च केलं, ChatGPTला वगैरे विचारलं, तर त्यांनी सांगितलं की कॅमेरा बग असू शकतो किंवा तुम्ही स्टोरेज वगैरे फुल असेल तर ते चेक करा. तर त्या सर्व गोष्टी केल्या आणि त्यानंतर फोन आपोआपच क्लिअर झाला. तेव्हा मात्र माझं टेन्शन गेलं. नाही तर मला असं झालं की मी आता काय करू, म्हणजे फोनला अचानक झालं तरी काय. मला असं वाटलं की व्हायरस वगैरे तर नाही गेला, म्हणून तर नाही असं होत. म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी मनात येऊ लागल्या ना, कळत नव्हतं की नेमकं झालं तरी काय असेल बाबा आपल्या फोनला. तर घरी आल्यानंतर मग फोन तर व्यवस्थित झाला, म्हणजे तेव्हा नाही मला कळालं, पण आता मला वेट करायचं होतं की नेक्स्ट डेला वगैरे फोटो वगैरे काढले तर असं होतंय का म्हणून. तर तेच मग घरी आल्यानंतर माझे प्रोजेक्ट जे काय होते ना तर ते बाकी होते. ईशानचे 2 प्रोजेक्ट करायचे होते, तर ते अजूनही बाकी होते. आता ईशान तर स्कूलमध्ये जात नव्हता, कारण चिकन पॉक्समुळं तो तर घरीच होता आणि बड्डे पार्टीला सुद्धा आलेला नाही. जवळजवळ आता 8 दिवस व्हायला आले. ईशान घरामध्येच आहे. ना स्कूल ना कुठे बाहेर जाणं, असं त्याचं चालू आहे. तर घरी आल्यानंतर ऑलरेडी थोडीशी भाजी चपाती वगैरे मी सकाळी एक्स्ट्राच बनवून ठेवली होती. त्याच्यामुळे यांचं आणि ईशानचं काम झालं. मी आणि रिऊ तर बड्डे पार्टीला गेलो तेव्हा तिथूनच खाऊन आलो, आणि ईशानसाठी समोसे, केक वगैरे सुद्धा घेऊन आले होते. तर त्याने ते एन्जॉय केलं. माझ्या डोक्यात फक्त होतं की फोन व्यवस्थित झाला पाहिजे, त्याला कसलाही खर्च वगैरे करायला आता मी अजिबात करणार नव्हती, कारण की खूप जास्त हेक्टिक झालेलं आहे या फोनमुळे. खूप जास्त खर्च झाला आहे, त्याच्यामुळं आत्ता असं होतं की यार आता खर्च नको करायला. घरी आले तर आहे ना रियांनी स्टँड तोडलेलं. स्टँड म्हणजे असं इकडं तिकडं फिरतात घेऊन, आणि अचानकच ते थोडंसं ओढल्यामुळे ना मी तुम्हाला दाखवून देईल की ओढला असेल किंवा पडला असेल किंवा थोडाफार क्रॅक तर माझ्याकडनंच गेलेला, आणि त्यानंतर त्याच्याकडनं सुद्धा काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर मग मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तेही दाखवेल की रियानकडं काय झालं ते स्टँडला. आणि मला माहीत नव्हतं की आता स्टँड सुद्धा घ्यावं लागेल का काय, हे माझ्या गोष्टी बऱ्याच डोक्यात चालू होत्या. त्यात फोनला काय झालंय, तर खूप जास्त असं टेन्शनमध्ये मी हा ईशानचा प्रोजेक्ट इथं करायला घेतलाय, कारण की ईशान जरी आता स्कूलला जात नसला तरी सॅटर्डेला त्याचं PTM होतं, आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की मी स्वतः हा प्रोजेक्ट घेऊन जाईल. जसं की ईशानला बरं नाही, पण पॅरेंट्स मीटिंग अटेंड करायची, तर त्याच वेळेस मी सबमिट करून देईल, आणि जेव्हा ईशान स्कूलला जायला लागेल त्यावेळेस मग त्याला नको टेन्शन. तसं तर त्याची डेटसुद्धा होती सबमिट करायची फ्रायडेपर्यंतच, पण म्हटलं चला
आपण सॅटर्डेला देऊन देऊयात. तर ह्या सर्व गोष्टी मी आता ठरवल्या होत्या आणि मग माझं इथं हेच की प्रोजेक्ट बनवायचं काम सुरू झालं होतं. ईशान मला मध्ये-मध्ये हेल्प करत होता. पण म्हटलं हे कटिंग वगैरे तुला व्यवस्थित असं परफेक्ट जमणार नाही म्हणून त्याला काही मी ते करू देत नव्हते. आणि स्टँडचंही मला समजत नव्हतं की हे खराब झालंय की काय? आणि त्याला आणखी एक पोर्ट असं होतं की तिथं तो अरेंज करून आहे ना आपण हे परत एकदा म्हणजे स्टँड लावू शकतो ते मला माहीत नव्हतं. म्हणजे 2 माहीत होतं पण हे पण त्यासाठीच आहे, सेम वर्क करतं हे माहीत नव्हतं. जेव्हा अशी काही खूप संकट येऊन जातात ना त्यावेळेस खरंच इतकं डिमोटिवेट व्हायला होतं ना, तर आता मी काय करू? पण आपली कामं अशी असतात की ती बिलकुलही थांबत नाही. ती कामं आपल्याला करावीच लागतात. तर तसंच माझं काहीसं झालेलं आहे, की आता म्हणजे एवढं टेन्शनमध्ये असताना सुद्धा मला ही सर्व जी काही कामं मी आता करते ना, तर ती करावीच लागत होती. कारण की ईशानचा प्रोजेक्ट द्यायचा आहे परत आणि तो कधी होणार? आणि सर्व आता प्रोजेक्ट सबमिट करताना दिसत होते. जसं की ईशान जात नाही, पण रिहूला घेऊन मी स्कूलला ज्यावेळेस जाते ना, त्यावेळेस आता डेट जवळ आली आहे. तर प्रत्येक पॅरेंट्स जे त्यांचे त्यांचे प्रोजेक्ट मुलांचे सबमिट करताना दिसत होते. तर माझा तर अजून बाकी होता करायचा. म्हणून मग मी जसंही बर्थडे पार्टीवरनं आले, तर तसं लगेचच ह्या कामाला सुरुवात केली होती. आता हे काम किती सोपं होतं ना, फक्त हे जो काही मी चार्ट आणला होता, प्लेसेस इन माय नेबरहूड म्हणजे आपल्या आजूबाजूला जे प्लेसेस आपल्याला पाहिजे असतात जवळपास किंवा असावे असं असतं. जे नेसेसरी आहेत, तर तेच फक्त मला एका कार्डबोर्डवरती किंवा कशावरती ना ते चिटकवायचे होते आणि बस झालं इतकासा प्रोजेक्ट होता. पण हे छोटे-छोटे कटिंग म्हणा किंवा हे सर्व गोष्टी ना यामध्ये भरपूर वेळ जातो. दिसायला जरी खूप छोटं आणि ईझी काम असलं ना, तरी त्यात छान असं परफेक्शन असावं लागतं. मस्त झाला पाहिजे बाबा प्रोजेक्ट छान आणि त्यात ईशानलाही समजायला पाहिजे, की बाबा ह्यामध्ये काय केलंय आपण त्यालाही एक्सप्लेन करायचं असतं, की तुझा प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि तो कसा करायचा किंवा काय सांगताय हे. तर अशा पद्धतीने मी ना हे थर्माकोलचं शीट घेऊन आली होती आणि खाली नुसतंच थर्माकोलचं शीटवरती मी जर हा चिटकून पाठवलं असतं ना, तर तो मोडला असता. कारण की रिव्ह्यूचं लगेचच सुरू होऊन जातं. हे थर्माकोलचे छोटे-छोटे बॉल आहे ना किंवा ते छोटं दिसतं तुम्हाला कटिंग 2 ठिकाणी कट झालेला, तर तो रिव्ह्यूनेच केलाय. त्याला ह्या अशा गोष्टी खूप करायला आवडतात. तर त्याचं लगेच होऊन जातं आणि ही जी स्टिक आहे ना ग्लूची, तर ती एकच होती माझ्याकडं आणि म्हटलं आता 2 प्रोजेक्ट हे चिपकून झाले पाहिजे याने आणि दुसरी तर काही नव्हती. लास्ट टाईम जेव्हा मी डी-मार्टला गेले, तर मला माहीत असतं मुलांचे हे अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, तर ते आपल्याला लागतं म्हणून आपण घेऊन टाकूयात. पण तिथं अवेलेबल नसल्यामुळं मग ते परत एकदा माझं राहून गेलं होतं. आता खाली ना पुठ्ठा ठेवलाय, तर त्याच्यावरती मी हा थर्माकॉल चिटकवणार आहे. पण पहिल्यांदा म्हटलं हे व्यवस्थित अरेंज करून देऊयात. जे हे प्लेसेस आहे, बँक म्हणा, एअरपोर्ट, हॉस्पिटल, तर ह्या मार्केट वगैरे हे असे काही प्लेसेस आहे. तर व्यवस्थित ते चिपकून देऊयात आणि मग नंतर ना खालचा जो पुठ्ठा होता, तर तो चिपकवायचा होता. तर ह्या अशा काहीशा अरेंजमेंट छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आहे ना, आपल्याला ही सर्व कामं करावी लागतात. आता ही ग्लू स्टिक तर इतकीशी होती ना, आता मला माहीत नव्हतं, पण ज्यावेळेस सेकंड माझा मी प्रोजेक्ट बनवायला घेतला ना, तर त्यावेळेस समजलं, की अरे यार, आपल्याकडं तर एकच ग्लू स्टिक होती आणि मग त्यावेळेस खूप काटकसरीने मी ती स्टिक वापरली, जेणेकरून आता कुठं आणायला जाणार किंवा काय ह्या सर्व गोष्टी. तर त्या मला करायच्या होत्या. आता हे सर्व करून झाल्यानंतर ना, नाव ऑलरेडी हे जे छोटे-छोटे होते त्यावरती तर लिहिलेले होते. त्याच्यामुळे त्याला काय आयडेंटिफिकेशनसाठी नेमिंग किंवा करण्याची मला गरज वाटली नाही. पण प्लेसेस इन माय नेबरहूड हे जे मी नाव टाकलं होतं ना, तर ते थर्माकोलवरती ना व्यवस्थित असं लिहायलाच जमत नव्हतं. तर मग आणि ते हँडरायटिंग पण इतकं काही छान आलं नाही. म्हणून म्हटलं आता हे परत एकदा चेंज करावं लागेल. आपला जो काही व्हाईट पेपर आहे ना, तर त्यावरती लिहून घेऊयात आणि नंतर ना तिथं चिपकूयात. म्हणजे आपल्याला हवं तसं तिथं आपल्याला हँडरायटिंग वगैरे काढायला जमेल आणि ते तिथे चिपकवल्यावर थोडंसं बरं तरी दिसेल. कारण की हे ब्लू कलरचं मी जे टाकलेलं नाव होतं ना, तर ते मला इतकं काहीच आवडलं नव्हतं. तर ह्या अशा गोष्टी होऊन जातात, की आपण करतो, पण त्या परत नाही आवडल्या, तर परत एकदा रिअरेंज सगळं काही करावं लागतं. आणि हे थोडंसं ना रियाने खालच्या साईडला आणि वरच्या साईडला सुद्धा आहे ना, थर्माकोलचं काढल्यामुळं ते थोडंसं हे वाटत होतं. पण म्हटलं काही हरकत नाही, जसं आहे तसा असू द्यावा आता. परत दुसरी शीट आणा किंवा हे परत कट करा ना, ते सुद्धा एवढं इझी जात नव्हतं. माझ्याकडं कटर वगैरे नव्हतं.
आणि तसंच मी ना आपल्या साध्या चाकूनेच कट केलेलं. तर ते असं काहीसं झालेलं. पण काही हरकत नाही. तेवढं तर मॅनेज होतंय असं मला वाटतंय. हे सर्व प्लेसेस चिपकून झाल्यानंतर ना, आता मला हा जो काही पुठ्ठा होता ना, त्याच्यावर थर्माकोल चिपकवायचा होता. त्याचं कारणही तितकं स्ट्राँग होतं, की जर मी तसंच पाठवलं ना, तर तो मध्येच मोडून जाणार. कारण की ती थर्माकोलची शीट आहे ना, खूप जास्त पातळ होती. म्हणून तर आता हा प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकता. मी अशा पद्धतीने इथे ना, चिपकून घेतलेला आहे. जेणेकरून त्याला थोडंसं आधार येईल आणि तो जो काही थर्माकॉल आहे ना, तर तो मात्र फाटणार नाही किंवा काय. आता ते मला नावसुद्धा तिथं चेंज करायची आहे. हे जे मेन हेडिंग आहे तर ते. पण आधी तर हा थर्माकॉल मस्त असा मी इथं चिपकून घेतलाय. अशा पद्धतीने माझा हा फायनल प्रोजेक्ट इथं रेडी झालेला आहे. तर या सर्व गोष्टी चित्रपटात कसा होता आमचा दिवस, कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.